धनंजय देशमुख सीआयडी अधिकाऱ्यांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत। केज विश्रामगृहातील सीआयडी कार्यालयात अधिकाऱ्यांसोबत त्यांची भेट होते। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी कुटुंबियांना ते सगळी माहिती देणार असल्याचं आता समजतंय। अपडेट जाणून घ्यात गोविंद शेळके आपल्या सोबत आहे। गोविंद, आज आंदोलन त्यांनी केलं होतं आणि त्यानंतर आता ते सीआयडी अधिकाऱ्यांची भेट घेतात, काय अपडेट मिळते त्या भेटी संदर्भातले? दीपक, ही भेट यासाठी महत्त्वाची आहे कारण 2 दिवसापूर्वी ज्यावेळी संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख हिने एक स्वतः बाईट केला होता, जो बाईट असा होता की सीआयडी त्यांना कुठल्याही प्रकारची माहिती देत नाही आहे। आणि हाच पुनरुच्चार काल ज्यावेळेस धनंजय देशमुख यांनी केला त्यानंतर या आंदोलनाला सुरुवात झाली। खरं तर या आंदोलनाची घोषणा कालच झाली होती आणि आज आंदोलकांच्या मागणीमध्ये ही मागणी सातत्यानं लावून धरली जात होती की एकूण संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा तपास सुरू होऊन 35 दिवस झाले आणि या 35 दिवसामध्ये नेमकं काय घडलं, तो तपास कुठल्या पातळीवर आहे याची माहिती कुटुंबियाला मिळायला हवी। आणि केवळ कुटुंबाचीच माहिती नाही तर आपण बघतो की नागरिकांनी सुद्धा आपल्याकडे अशी मागणी केली होती की नागरिकांना मिळण्याऐवजी कुटुंबाला मिळालं तरी चालेल, पण सीआयडीनं ब्रीफ केलं पाहिजे आणि ती प्रक्रिया कदाचित सुरू झाली असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही। कारण या ठिकाणी सीआयडीचे एसपी सचिन पाटील हे धनंजय देशमुख यांच्यासोबत बसलेत आणि काही वेळ पुढच्या एकूण जो काही तपास झाला आहे तो धनंजय देशमुख यांना सांगितला जाईल। कदाचित धनंजय देशमुख बाहेर आल्यानंतर त्या तपासासंदर्भात बोलतील, पण एक गोष्ट नक्की आहे की ज्या मागणीसाठी मसाजोगचे नागरिक आंदोलन करतायत, ज्या मागणीसाठी देशमुख कुटुंबियांनी आज जे काही आंदोलन केलं त्यातली एक मागणी पूर्ण होताना पाहायला मिळते। आता यावर सुद्धा धनंजय देशमुख किंवा संतोष देशमुख कुटुंबियांचं समाधान झालं किंवा नाही हे आपल्याला नंतर कळू शकेल, मात्र त्या प्रक्रियेला सुरुवात झाली असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही। दीपक, गोविंद, यासोबतच काही वेळापूर्वी मुख्यमंत्र्यांनी देखील या सगळ्या प्रकरणी फोन केलेला होता अधिकाऱ्यांना, तपासाचा आढावा घेतलेला होता आणि त्यानंतर देखील या घडामोडी वेगानं घडतात असं म्हणावं लागेल। नक्की, पण ही काय दीपक पहिल्यांदा मुख्यमंत्र्यांनी या गोष्टीच्या तपासाची माहिती घेतली असं नाही। ज्यावेळी 4 दिवसापूर्वी संतोष देशमुख यांचं कुटुंबीय मुंबईला गेलं होतं त्यानंतर मुख्यमंत्र्यांसोबत प्रदीर्घ चर्चा झाली आणि त्यावेळी सुद्धा याच तपासाची चर्चा झाली आणि असं सांगितलं जात आहे की गृह विभागाकडनं संतोष देशमुख हत्या प्रकरणाबाबतीत इतकी गंभीरता घेतली जाते की इथले प्रत्येक अपडेट त्यांना दिले जात आहेत। त्यानंतर सुद्धा देशमुख कुटुंबियांनी जो केलेला आरोप होता त्यानंतर आपण बघितलं की आज मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलं की यात आणखी कुणाला सोडणार नाही। म्हणजे हे आपण ऐकलं होतं ज्यावेळी हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये झालं त्याही वेळेस फडणवीस हेच म्हणाले होते, आज त्यांनी पुनरुच्चार केलाय, त्यामुळे इथून पुढे कदाचित यामध्ये पारदर्शकता येईल असं म्हणायला वाव आहे। दीपक, नक्कीच या भेटीत पुढे काय घडतंय पाहणं महत्त्वाचं असेल। तुर्तास गोविंद, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। अपडेट जाणून घेतच राहू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।